मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्र हो, आजचा व्हिडिओ काहीसा आपल्या कलेशी निगडीत असणार आहे। तर मित्र हो, माझा भाऊ म्हणजेच कलाकार गुरुदेव बारगुडे तर यांच्या कलाकृतीचे प्रज्योत आर्ट गॅलरी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। तर मित्र हो, हे प्रदर्शन 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आयोजित केलेलं आहे। त्याचा टायमिंग सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे। तर हो, आता आपण तिकडेच जाणार आहोत आणि त्यांची कला आणि हे सगळं प्रदर्शन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्र हो, हा TRP रोड आहे आणि TRP रोडच्या बाजूलाच तुम्हाला हा HP पंप पाहायला भेटेल। तर इथूनच पुढे गेलात की एक रोड आहे, तर तुम्हाला इथे एक्झिबिशन बोर्ड सुद्धा पाहायला भेटेल। तर इथून आतमध्ये गेलात की मित्रा संकुल नावाची एक अपार्टमेंट आहे, तर इथेच एक्झिबिशन भरवलेलं आहे। तर मित्र हो, आपण आता पोहोचलेलो आहोत एक्झॅक्ट लोकेशनच्या इथे। आता तुम्हाला इकडनंच जायचं आहे, ही अपार्टमेंट आहे आणि इकडनंच पाऊस आलाय, लवकर या। तर मित्र हो, पाऊस आलेला आहे त्यामुळे पटकन व्हिडिओ घेतोय। तर आता आपला फर्स्ट फ्लोअरला जायचंय, तर या बाजूला दाखवतो, इकडनंच सुरुवात होते। तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आता फायनली फर्स्ट फ्लोअर वरती आणि त्या दाखवतो, इकडूनच सुरुवात होते। हे बघा, हा एंट्रेस आहे आणि इकडनं आता आपल्याला आतमध्ये जायचं। तर मित्र हो, आता आपण पोहोचलेलो आहोत प्रज्योत आर्ट गॅलरी मध्ये। तर ह्या मयुरी मॅडम आहेत, तर आपल्याला सर्व माहिती सांगणार आहेत या गॅलरी बद्दल। नमस्कार, मी मयुरी गाणेकर भाटकर, या गॅलरीची व्यवस्थापक। प्रज्योत आर्ट गॅलरी तुम्ही आला आहात तर प्रज्योत आर्ट गॅलरी ही आपले साळवी स्टॉपचे जे डॉक्टर आहेत, निर्मल बाल रुग्णालयाचे सर्जन, न्यूरोसर्जन डॉक्टर प्रत्युष चौधरी, तर यांनी हे आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे सगळ्या चित्रकारांसाठी। इथे हॉबी आर्टिस्ट किंवा व्यावसायिक चित्रकार, फोटोग्राफर, चित्रकलामध्ये जे पुढे जाण्यास सक्षम आहेत त्यांच्यासाठी हे व्यासपीठ आहे उत्तम, की ते स्वतःची कला इथे डिस्प्ले करू शकतात, प्रदर्शित करू शकतात। आणि रत्नागिरीत एकही अशी आर्ट गॅलरी नाहीये, म्हणजे आर्ट ऑडिटोरियम आहे पण आर्ट गॅलरी नाहीये की आम्ही कुठेही चित्र प्रदर्शित करू शकतो, विकू शकतो। ते हे व्यासपीठ आहे, पहिलंच व्यासपीठ आहे हो रत्नागिरी। आणि आतापर्यंत म्हणजे आधी एक शो झाला होता 2018-17च्या दरम्यान एक शो झाला, पण त्याच्यानंतर म्हणजे मुळे सर आणि रवींद्र मुळे चित्रकार दोन माहितच असते ते आणि शेळकर सर, तर त्यांचा एक शो झाला। त्याच्यानंतर मग कोविडचा पिरियड, पेंडेमिक लागल्यामुळे सर स्वतःच येऊन पेंटिंग करायचं, सरांना खूप आवड आहे। तर स्वतः सर पेंटिंग करायचे आणि त्याच्यानंतर सरांना असं टेन्शन आता ही बंद होईल का, पण नंतर मग आम्ही सगळे परत चित्रकार एकत्र येऊन पुन्हा आम्ही 2024ला सगळ्यांनी मिळून शो लावला। त्याच्यानंतर सलग 6-7-8 एक्झिबिशन झाले आणि आता हे दादाचं 9वं एक्झिबिशन आहे। 9वं एक्झिबिशन, येस। आणि तुम्ही बघू शकता, आता हे दीक्षा नावाचं त्याचं इन्व्हिटेशनचं एक्झिबिशन आहे। तर चित्रकार आहेत गुरुदेव बारगुडे, तुम्ही आतमध्ये येऊन बघू शकता। हे पण त्यांचं गजांत लक्ष्मीचं पेंटिंग आहे। अजून आताही त्यांचे नवीन स्टाईल जे आहे, मॉडर्न आधुनिक कला आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मित्र आहे गुरुदादा, म्हणजेच गुरुदेव बारगुडे। तर आता गुरुदादा, ही कुठली सिरीज आहे? ही एक मांजरांची सिरीज आहे। अच्छा, हा, त्या सिरीजवरती आपण काम केलं 2019 सालामध्ये। अच्छा, त्यावेळी आपण पास आउट झालो। मेन म्हणजे तुझं कुठे हे झालं, म्हणजे कुठल्या कला शिक्षण हे आमचं रत्नागिरीपासून सुरुवात। रत्नागिरी जन्म ठिकाण पण रत्नागिरी, रत्नागिरी बसणी जे आपण गणपती पर्यंत जातो, तिथे जवळ गाव आहे आपल्या आरेवाडी बीचच्या जवळ। बरोबर, हा, लहानपणापासून तिथे। नंतर मग रत्नागिरीमध्ये आर्ट टीचर डिप्लोमा पण झाला। बरोबर, कला क्षेत्रात मार्केटचं पहिलं पाऊल टीचर डिप्लोमा। त्याच्यानंतर मग पुण्याला अभिनव कला महाविद्यालयामध्ये GD आर्ट केला आपण। GD आर्टची साधारण 2016ला आपण पास आउट होऊन मास्टरसाठी अप्लाय करायचं। मास्टरच्या शोधात आम्ही बाहेर, त्यासाठी डिग्री सुद्धा लागते, डिग्री पण झाली आपली विश्वकर्मा क्रिएटिव्ह आर्ट कॉलेज, कोंढवा, पुण्यामध्येच। कला शिक्षण तिकडून कोरोना आलाय म्हणायचं आता। तर त्यावेळी
2019ला आपण कॅट सिरीज म्हणून एक चालू केली. अच्छा. म्हणजे मांजरांच्या अभिव्यक्ती म्हणू शकतो. बरोबर. हा, त्याचं वेळी वापर करणं, अच्छा. त्याचं वावरणं, त्याचा प्रिय खाद्य म्हणजे कसं मासा. कोकणवासी यांचा पण प्रिय खाद्य म्हणजे मासा. प्रत्येक घरात 10-12 मांजरही असतात जे आपले फॅमिली मेंबर आहेत. तर ती चांगली त्याचा फिटनेस होतो, त्याचं जे सौंदर्य आहे ना ते मी मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या चित्रामध्ये. अच्छा. आता हे थोडं ह्या रिअलिस्टिक मध्ये आल्यानंतर आपण थोडं फॅन्सी त्याला थोडे वेळे वगैरे बोलून देऊ. त्याचे जे भाव आहेत तर त्याला पंखा स्वरूपात मांडते काही चित्रांमध्ये. अच्छा. मग हे मांजरच आहे, हे माझ्या दृष्टिकोनातले मांजर आहे ज्यांना मी फोड केले त्यांचे आकार. अच्छा. हे मला वाटतंय त्यांना कलर मध्ये केलंय. बरं. काही वेळा त्यांना हे डार्क रंग देऊन पाहिले की बाबा रे माझं मांजर आहे हे असं कसं दिसेल आणि ते दिसल्यानंतर कसं वाटेल. हा, म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून ते मी मांजर मांडण्याचा प्रयत्न केला. अच्छा. ह्या पेंटिंग बद्दल तू काय सांगू शकतोस? ही अमूर्त शैलीतली चित्र आहेत. अमूर्त शैली म्हणजे आपण चित्र काढण्यापेक्षा चित्र जगायचे. अच्छा. आपलं ते ज्यावेळी आपण कागदावरती बसतोय चित्र करायला ते आपसूक होतं. ठरवून केलेल्या चित्रांपेक्षा त्याच वेळी आपण जे काय करतोय ते आपसूक बदलत राहतं. चित्रांमध्ये आपल्यातले विचार असतात डोक्यातले ते आपण मांडायचा प्रयत्न करतो. कधी कधी तेही उमटत नाही. त्याही पलीकडे आपण विचार करत विचारातले विचार. अच्छा. तर ते जे अमूर्तपणा आहे तिथं आपल्याला थांबावं वाटलं त्याच्या टेक्चरनुसार. अच्छा. आणि तिथं समाधान मिळालं ते आपले ह्या चित्राबाबतीत तोच विचार माझा आहे. बरोबर. सर, तुम्हाला पेंटिंग्स कशा वाटतात? खूप सुंदर आहेत पेंटिंग्स आणि जलरंग आणि ॲक्रेलिक कलरमध्ये खूप पॅचवर्कमध्ये वेगळे ॲब्स्ट्रॅक्ट ड्रॉइंग्स वगैरे छान केले. कमळांच्या सिरीजमध्ये आपण कमळ वॉटर कलरमध्ये कमळ पेंट केलंय. त्यानंतर ॲक्रेलिकमध्ये आपण कमळांना एक वेगळे रूप द्यायचा प्रयत्न केला. हे कॅनव्हास पेंटिंग कॅनव्हास आहे. त्यामध्ये आपण कलरचा थिकनेस वापरला आहे. जाड रंगलेपन केलंय रंगानुसार आणि त्यावरती ते चालू असताना आपल्याला ते कलरचा थिकनेस वाढवून आपण हे चित्र बनवतो. तर मित्र हो, आपल्या ह्या सर्व पेंटिंग्स आहेत त्या कव्हर करून झालेल्या आहेत आणि इथलंच एक वर्कशॉप आहे तर तुम्हाला दाखवतो. चला या. तर मॅडम, ह्या वर्कशॉप बद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकाल?
हे आमचं वर्कशॉप म्हणजे काम करण्याची जागा आहे. बरोबर. जसं की तुमच्यासारखे लोक येऊन आम्हाला इथे ऑर्डर देऊ शकतात की आम्हाला असं पेंटिंग हवंय किंवा रेफरन्स, बरोबर. किंवा कोणाला तुमच्या मैत्रिणीचा मित्राचा बर्थडे असेल आणि अच्छा. तुम्हाला पोर्ट्रेट गिफ्ट करायचंय अच्छा. तर आम्ही ते ऑर्डर घेऊन तुम्हाला वेळच्या वेळी करून देतो. अच्छा. त्याचे जे काही चार्जेस वगैरे आहेत ते आहेत खाली, तुम्हाला त्याप्रमाणे माहिती मिळेल. बाकी हे सगळे पेंटिंग वगैरे जेवढी कामं केलेली आहेत आतापर्यंत ती सगळी इथे तुम्हाला बघायला मिळतील. अच्छा. शिवाय आता गुरुदादांचा जो हे लागलाय शो लागलाय त्याच्यातली सुद्धा बरीचशी पेंटिंग अर्धी आम्ही तिकडे लावू नाही शकलो, पण आम्ही मग इथे डिस्प्ले करून ठेवलेली आहे. म्हणजे तिथलीच पेंटिंग हा. डिस्प्ले आहे. हा, डिस्प्ले केलेली आहे. Okay. जे आधीच्या शो मध्ये पण काही काही पेंटिंग जी आमची आहेत ती आम्ही सगळी इथे डिस्प्ले करून ठेवली. म्हणजे समजा कोणी आलं बघायला तर आम्ही हे पण काम दाखवतो, कारण यातलं जर आवडलं तर मध्ये विक्री करून खरेदी करून घेऊन जातो. आणि खाली पण आपलं शॉप आहे. खाली शॉप आहे का? हा, ते पण बघू शकता तुम्ही. तिथे पण काही अफोर्डेबल गोष्टी आहेत, म्हणजे पेंटिंग्स आहेत अफोर्डेबल, जे तुम्हाला परवडणारे असे किचन्स वगैरे किंवा छोटे पेंटिंग्स आहेत. म्हणजे आपल्याकडे साधारण 50 रुपयापासून किचन आहेत आणि 500 रुपयापासून पेंटिंग स्टार्ट होतात आपल्याकडे. म्हणजे तुम्हाला असं डेस्कवर छोटंसं ठेवायला हवं असेल तर ते विथ किचन तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे असं नाही की आपण तुम्ही जाऊन बघूया. हो, बघू शॉप शकता आहे. नक्कीच. तर मित्र हो, हे शॉप आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि पाहूया. तर पाहू शकता इकडे किचन्स वगैरे आहेत केलेले, छोट्या साईज मध्ये वगैरे आहे. तर मित्र पाहू शकता इकडे किचन्स आहेत, पेंटिंग्स आहेत आणि इकडे मोठ्या पेंटिंग सुद्धा आहेत. तर किचन म्हणजे एक ओव्हरऑल किचनची प्राइस होते 50 रुपयापासून स्टार्ट आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि नक्कीच व्हिजिट करा. तर पेंटिंग्स वगैरे सुद्धा खूप सुंदर आहेत, तर पाहू शकता. तर मित्र हो, नक्कीच व्हिजिट करा या शॉपला सुद्धा. तर मित्र हो, प्रदर्शन तुम्ही पाहिलं असालच, तर प्रदर्शन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून ठेवा. आणि जर तुम्ही रत्नागिरीमध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा. तर TRP मध्ये हे ऍड्रेस मेन्शन केला आहे मी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.